पाटील आणि दुसऱ्या बाजूला किरण पाटील असं बॅटल पाहायला मिळेल. ॲडव्होकेट गणेश पाटील यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. एक चांगला षटकार, दणदणीत षटकार त्यांच्या बॅटमधून आज पाहायला मिळाला. थोडा गेम प्लॅनिंग मध्ये मला असं वाटतं की चूक घडली होती तिकडे, नाहीतर कदाचित एवन जोडी आमनेपाडा संघाचा देखील विजय पाहायला मिळाला असता. पण यस, वालशिन संघानं चांगलं क्रिकेट खेळलं आणि त्यामुळेच ते विजेते ठरलेले आहेत मागच्या मॅचमध्ये. विनंती करतोय गणेश दादा बजागे यांना, आपण ॲडव्होकेट गणेश पाटील यांना सन्मानित करावं. आमनेपाड्याची A1 जोडी शैलेश जाधव आणि गणेश पाटील हे A1 जोडीचे शिलेदार आहेत. ॲडव्होकेट गणेश पाटील पेशाने ॲडव्होकेट आहेत. क्रिकेटवर देखील नितांत प्रेम. त्यांचा हा शुभ सन्मान जय सावरीदेव चषक 2025च्या दरम्यान. थँक्यू सो मच गणेश फॉर बिंग विथ अस. तदनंतर सावतगावचे समाजसेवक विनोद पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या देखील सन्मानाकडे आपल्याला घेऊन जातोय. विनंती करतोय गणेश बजागे यांना आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. आलेल्या पाहुण्याचा यथोचित सन्मान हे नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे गणेश दादांच्या स्पर्धेचं. विनोदजी पाटील यांना आपण सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेनं आणि कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात योगी पाटील यांचा पहाडी आवाज. धन्यवाद अजयजी गरज सर. सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सावरदेव चषक 2025 मध्ये सलामी जोडी पाहू शकाल. नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम आई एकविरा स्पोर्ट्स सावत, आय थिंक न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावत, स्वप्नील म्हात्रे आणि निखिल पाटील. हो, पहिल्याच चेंडूवरती आय थिंक कॉटन बॉलची शक्यता होती, परंतु फटका चांगला होता आणि त्याच मुळे मात्र चेंडू चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 4 धावांसाठी चौकार. होती गावात देवाची फेरी, होते गावात देवाची फेरी, होते गावात देवाची फेरी. भोल्या भक्तांच्या हकेला धावून देव गावाचं रक्षण करी, देव गावाचे रक्षण करी, देव गावाचे रक्षण करी. ठेवी तो छाया लावी तो माया. पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. 2 फिल्डर आय थिंक डीप मध्ये आहेत. लॉंग ऑन मिड विकेट आणि पहिल्या चेंडू तो स्वप्नीलने चौकारानं सुरुवात केली. आपल्या डावाला लाऊड अपील, परंतु पिसिंग आय थिंक इम्पॅक्ट जर पाहिलं तर कुठेतरी लेग स्टंपच्या खूपच बाहेर होतं आणि त्याचमुळे मात्र पंचांनी हे अपील फेटाळली आणि पाहू शकाल लेग बायच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली. 5 धावा फलकामध्ये पाहायला मिळतात या स्पर्धेतील. आय थिंक पहिल्या फेरीतील आपण हा शेवटचा सामना सध्या पाहत आहोत. त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल श्री गणेश जांभूलपाडा विपक्ष विरेन स्पोर्ट भावाळे. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे. फोर्थ विकेट मारा करतोय. हो, पुन्हा मात्र इष्टा दाखवल्या त्या ठिकाणी निखिल पाटीलनं आणि डाबी एसटी उद्ध्वस्त केली सातत्याने. रामकृष्ण काकडे विकेट टेकर गोलंदाज राहिलाय आणि आज या स्पर्धेमध्ये सुद्धा तो सिद्ध करून दाखवतोय. पहिला धक्का लागतोय टीम न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावत संघाला. क्या बात आहे. डीजे आता मात्र जरूर वातावरण मात्र चेंज करण्याचा प्रयत्न करतायत, वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी मैदानाच्या हातमध्ये आलाय मिस्टर किरण पाटील. तो मात्र पाहूया कशा प्रमाणे केला आज या सामन्यामध्ये प्रस्थापित करेल. नेहमीच किरण पाटीलवरती पूर्णपणे संघाची मदार आपण पाहत असतो आणि पहिल्या चेंडूवरती फुलटॉस फक्त दिशा दाखवली. चेंडू चालले लॉंग ऑन वरती. जयेश काकडे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल धाव तिथे कंप्लीट केले गेले. सिंगलच्या वतीनं
संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 6 धावा. चार षटकांची सध्या आपण या स्पर्धेमध्ये सामने पाहतोय. पुन्हा मात्र पाहू शकाल फुल टॉस सरळपणे लॉफ केलाय. पुन्हा चेंडू चालला अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. बाउंड्री लाईनच्या पलीकडे या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा चौकार. नाही संजीव होता त्या ठिकाणी. चांगल्या प्रमाणात झेल पकडला आणि अखेर दुसरा धक्का लागत असताना टीम न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघाला. खासदार ट्रॉफी आय थिंक रनरअपची ट्रॉफी ग्रीष्मा 11 आमनेबारा संघाने उचललेली आहे. परंतु कुठेतरी चॅम्पियन पद त्यांच्यापासून थोडंसं दुरावलेलं आहे. परंतु ही स्पर्धा दोघांसाठी खास असेल आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगला केल्या दोन्ही टीमला या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला करावा लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अनिकेत. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय. पूर्णपणे विखुरलेला क्षेत्रक्षण सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 30 यार्डमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट तर पाहिजे शॉट मिडविकेट आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फील्ड तैनात आहे. शॉट फाईन लेग आणि शॉट दरम्यान परंतु इथे आखुटा पता चेंडू ऑन साईडला जबरदस्त फटका. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. वरती सुद्धा आपण पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका किरण पाटीलचा आपण पाहिला. ही जो आपण ऑल इंडिया ओपनचा विचार केला तर मात्र किरण पाटील सातत्यानं एज अ बॉलर म्हणून कामगिरी करत असतो. परंतु चांगला अष्टबोली खेळाडू आहे आणि इथे मात्र आपण पाहू शकाल थोडासा वेगामध्ये बदल केला आणि चेंडू पाहू शकाल लेगस्टम्पच्या खूपच बाहेरून चालले. पंचांची दुनियात समांतर वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव तिथे मात्र पाहायला मिळाली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 गडी बाद 15 धावा. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ एक चांगला पॅकेज आहे. चांगली बॅलन्सिंग टीम आहे. परंतु जी कामगिरीची त्याला मात्र अपेक्षा आहे त्याच्या सहकार्याने त्याच्या पाठीराख्यांना त्या अपेक्षेनुसार खेळ होत नाहीये. ओ स्लॉग स्वीप बैठक शॉट परंतु पाहू शकाल डीप स्क्वेअरकडे फील्डर तैनात होता आणि त्यांनी मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. जबरदस्त झेल जसा किरण पाटील बाद झाला पाहू शकाल प्रेक्षकांमध्ये हर्ष उल्हास पाहतोय. टाळ्यांचा गजर होतोय. शिट्ट्या फुकल्या जात आहेत कारण या विकेटची जरूर त्यांना महत्व माहिती आहे. दुसरा धक्का लागला टीम न्यू आई एकविरा स्पोर्ट्स साबत संघाला.
मूडमध्ये येते असताना आणि पावसाळ्याला एवन जोडीचा मात्र जरूर या स्पर्धेतून अस्तित्व संपन्न झाला आहे. परंतु त्याचं एकच कार्य आहे की तुम्ही आता ग्रीष्म आल्यावर आमनेपाडा संघाच्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवा आणि सध्या ते कार्य करतायत. एकाच गावातील दोन संघ आहेत परंतु दोन्ही संघांनी चांगली बांधणी या सध्या चालू स्थितीमध्ये आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी अनिकेतनं आय थिंक एक मोठी विकेट्स प्राप्त केली. आय थिंक शार्क मासा त्याच्या गळाला अडकला असं म्हणायला हरकत नाहीये. नवीन फलंदाज कुणाल आलाय ऑन साईडला खेचून मारलाय चेंडू चाललाय या जमिनीच्या साह्यानं. मोनिश पाटील उगवता तारा उगवता सितारा म्हटलं तर वागवत ठरणार नाही. चालू सध्या सीझनमध्ये पाहिलं तर याचं बॅटर याचं फिल्डर म्हणून मोनिश पाटील जबरदस्त कामगिरी करतोय. ज्याप्रमाणे पूर्वीचा काळ संतोष पाटीलने गाजवला त्याचे ते सुपुत्र आहेत आणि जरूर वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगला खेळ साकारतोय. सिंगल धातू ते मात्र पूर्ण केले गेली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 गडी बाद 16 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी फलंदाज फॉलो करण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली परंतु हाईक फॅक्टर आणि त्याचमुळे मात्र पंचांनी ही अपील फेटाळली. परंतु अनिकेतच चांगला बॅक केलाय कारण पहिला चेंडू पाहिला तर पहिल्या चेंडूवरती किरण पाटीलने त्याच्या अगेन चौका ठोकला होता. त्याच्यानंतर एक स्वेअर चेंडू आपण पाहिला आणि मग तदनंतर किरण पाटीलची विकेट जशी त्याने प्राप्त केली. चांगला रिदममध्ये सध्या मात्र चेंडूची हाताळणी करतोय. यानंतर श्रीगणेश जांभूलपाडा विपक्ष वीरेंद्र भावाले दोन्ही टीमला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या. दुसऱ्या फेरीतील तो पहिला सामना असेल. चेंडू खाली राहिलाय आणि या सामन्यानंतर जेवढे पुढील सामने असतील ते सर्वच सामने 3-3 षटकांचे असणार आहेत. त्याची सर्व विनिंग संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. डॉट चेंडू सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहिली तर रामकृष्ण काकडेने केली. 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या होत्या 10 धावा खर्च करून. आणि अनिकेतचा तो आपण जर विचार केला तर सध्या तरी चांगला रिदममध्ये आपण पाहतोय त्याला. खंडू पाटील स्टॅकिंग एंडला आहे फोर्स केला आहे परंतु लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑफ चेंडू खाली चाललाय. हो दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो झेल पकडला गेला आणि पहा पुन्हा टाळ्यांचा गजर शिट्ट्या फुकल्या जात आहेत. विकेटचं पतन झालं आणि फलंदाज बाजून माघारी परततोय खंडू पाटील. दहा फलकावरती लागल्या गेल्या परंतु टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज स्वस्तात बाद झाले. 4 फलंदाजांपैकी पाहिले तर स्वप्नील मात्रेने सुरुवात चांगली केली होती. 8 धावाचं त्याने योगदान दिलं. निखिल पाटील शून्यावरती बाद झाला. किरण पाटीलच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला त्याने 5 धावाचं योगदान दिलं आणि खंडू पाटीलला एकही धाब्याचं योगदान आपल्या संघाला देता आलं नाही. तो सुद्धा शून्यावरती बाद होऊन माघारी परतला आणि आता कुणालच्या सोबतीला मंगेशला आपण पाहतोय आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज जयेश काकडे. 8च्या धावगतीने आतापर्यंत धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या. सध्या स्ट्रायकिंग लाईनला पाहिलं तर कुणाल आहे आणि जयेश काकडे षटकाला सुरुवात करतोय. पहा चांगली लाईन थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न या खेळपट्टीवरती पाहिल्या तर जरूर धावा होत आहेत परंतु त्यासाठी तुम्हाला खास करून चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचावं लागेल. चेंडूची लेंथ लाईन ओळखावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला फटका मात्र आय थिंक एक्झिक्युटिव्ह करावा लागेल. परंतु तशाप्रमाणे कामगिरी सध्या आपल्याला संवादकाच्या वतीने पाहायला मिळाली नाही. पहा पुन्हा 30 लेंथ 30 लाईन मेंटेन केली. म्हणजे असं वाटतं की जयेश काकडेने मात्र या खेळपट्टीचा पूर्णपणे अभ्यास केला असावा. या अनुषंगाने मात्र तो सध्या चेंडूची हाताळणी करतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थिर पाहायला मिळाली ती म्हणजे 4 गडी बाद 16 धावा. धाबांचा वेग जरूर वाढवावा लागेल परंतु ती क्षमता कुणालकडे आहे. कुणालला आज आपल्या नाबारूपाने खेळ सादर करावा लागेल. ओ पाहू शकाल फटका मिस टायमिंग भरपूर वेल चेंडू हवेत. जयेश काकडे पाठ मोऱ्या जात असताना झेल पकडण्याचा त्याने प्रयत्न केला होता आणि तदनंतर पाहू शकाल चेंडू त्याच्या हातातून निसरला गेला. चेंडूवरती पोचला होता परंतु सुरक्षित हाताची उंजल त्याला मात्र परफेक्टली
उघडता आली नाही आणि तोपर्यंत कुणालला मात्र एक धाव घेण्याची संधी मिळाली आणि म्हणू शकते कुणाला जीवनदान तिथे प्राप्त झालाय. सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलच्या वतीने 17 धावा 10 फलक्यावरती लागल्या गेल्या. म्हणजे आतापर्यंत जो निर्णय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने घेतला होता फिल्डिंग करण्याचा तो आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतोय. यानंतर वीरेन स्पोर्ट भावाले संघ फाईट करत श्री गणेश जांभूळपाडा संघाच्या विरोधात. हो चांगली लेंथ अगदी ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न परंतु दांडी उद्ध्वस्त केली. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज मंगेश 2 माघारी परततोय. अजूनही आपण सावध संघाचा विचार केला तर मात्र कुणाल सध्या खेळपट्टीवरती आहे. त्याच्या सोबतीला पाहू शकाल नवीन फलंदाज हरीश आलाय. जर तुम्ही 40 धावांचा आकडा डोळ्यासमोर जर ठेवला तर तुमची गोलंदाजी पाहिल्यानंतर जरूर तुमच्या गोलंदाजाला मात्र एक संधी निर्माण होऊ शकते. परंतु तशा प्रमाणे तुम्हाला खेळ इथे सादर करावा लागेल. परंतु हरीशला सुद्धा पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बीट केलाय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा डॉट चेंडू. हो प्लिक केलाय फटका हवेत केलाय. मिड विकेटला आहे गुणेश पाटील. चूक करत नाहीये. जबरदस्त कॅचिंग आणि अजून एक विकेटचा पतन. फलंदाज बाद. चक्राच्या सहाय्याने 23 धावा 10 फलक्यावरती आपण पाहतो आणि अजूनही 5 चेंडू आहेत. आणि जर अशा प्रमाणे कुणालने जर बॅटिंग केली तर आय थिंक जरूर तुम्ही या 35-40 पर्यंत पोहोचू शकता. प्रयत्न करतोय कुणाल. चेंडू चाले ऑन साईडला जबडीच्या सहाय्याने पाहू शकाल काऊ कॉर्नरकडे फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाले गेले. संदीपचा जरूर प्रयत्न होता दुहेरी धाव पूर्ण करण्याचा परंतु कुणालनं त्याला नाकारलं तर त्या दुहेरीमध्ये आय थिंक धोका निर्माण होऊ शकला असता. ऐसा धावेवरती समाधानी राहिलाय आणि या सिंगलच्या वतीने 24 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला श्रीगणेश जांभूळपाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित या नाणेफेकीसाठी कारण वीरेन स्पोर्ट भावाले संघाचा संघनायक टॉस बॉक्समध्ये पोहोचलेला आहे. राजकुमार पाटील ज्याने काल गाजवला आणि या विभागाचं त्यांनी नाव लौकिक केलं आणि सध्या पाहू शकाल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचं सध्या तो प्रतिनिधित्व करतोय. आज आपल्या गावासाठी खेळतोय. आज आपल्या प्राण प्रतिष्ठेसाठी खेळतोय आणि जरूर काही भरपूर काही अपेक्षा आहेत त्यांच्या सहकार्यानं राजकुमार पाटीलकडून. परंतु पहिल्या 2 चेंडूचा खेळ पाहिला तर 7 धावा त्यांनी एक्झॅक्टली खर्च केल्या
आणि तदनंतर अजून काही धावा ऍड होतील का? फटका केलाय लांबच लांब आणि दूरच दूर. 6 धावांसाठी तो षटकार. चेंडूला पूर्णपणे आपल्या हातामध्ये कैद केला आणि कैद करत असताना मात्र झेलबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी संदीप. परंतु मोनिश पाटील आहे एक चपलक खेळाडू आहे. ओ पहा फेकी किती लाजवाब आणि विकेट किपर गुणेश पाटील कलेक्शन पहा लाजवाब. आणि या पावशकाला एक धाव दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आय थिंक फलंदाज बाद झाला. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला 4 षटकांच्या खेळामध्ये 32 धावांचा पाठलाग भीती मात्र करायचा आहे. तो पाठलाग कचऱ्यातून होईल तोपर्यंत आपण जाऊया दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे आणि दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. श्री गणेश जांभूलपाडा विपक्ष वीरेन स्पोर्ट भावाळे दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. सन्माननीय विनोद पाटील आणि ॲडव्होकेट गणेश पाटील आपल्यास विनंती करतो की आपण दोघेही टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ असते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. दोन्ही संघांच्या माहितीसाठी हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे याची आपण नोंद घ्यावी. नाणं दोघांना माहिती आहे सांगण्याची काही आवश्यकता नाही आणि कॉल देत आहेत वीरेन स्पोर्ट. चला जांभूलपाडा संघ कॉल देतोय. हेड टेल परंतु हेड आलाय पहा. आम्हाला माहिती होतं की हेड येणार आहे तुम्ही टेल का म्हटलं परंतु हरकत नाही. टॉस जिंकला या ठिकाणी वीरेन स्पोर्ट भावाले संगणार त्यांना देऊया आपण. विनोद पाटील यांच्या शुभ असते शीतपेय पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन टॉस बॉक्स मधून व्यासपट्टावरती जाऊन स्थानापन्न व्हा. सूरज दुसऱ्या फेरीतील सामना आहे. टॉस जिंकलाय किती महत्त्वपूर्ण होता? खूप महत्त्वाचा होता क्षेत्ररक्षण. आणि या प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी कारण का इथे जास्तीत जास्त रन होतात त्याच्यामुळे कमीत कमी बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि राहुल पण कमबॅक केला आहे. खूप दिवसांनी कमबॅक केलं कमसे कम 11 किंवा 12 टुर्नामेंटमध्ये त्यांनी कमबॅक केला आहे. आज वीरेनचा वाढदिवस आहे त्यांना काही या स्पर्धेच्या माध्यमातून काही गिफ्ट देण्याचा प्रयत्न असेल? हो एक कप्तान म्हणून मी आलेच सांगितलं आहे की त्याचा आज बड्डे आहे. मुलांना माहीत पण नव्हता. त्याला आज गिफ्ट द्यायचा प्रयत्न करा सर्वांनी मेहनत घ्यायचा. फक्त एक नागेश केने रिटर्न केलेलं आहे त्याला थोडी इंजरीच्यामुळे तो रिटर्न केलेला आहे. जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटिंग करायचे 2-3 षटकामध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. जरूर पहिल्या सामन्यावरती जे खेळाडू होते तेच आहेत की अजून काही या सामन्यामध्ये आम्हाला बदल पाहायला मिळेल? नाही देत असणार. आणि कुठल्या खेळाडू तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत? आकेश ले महेंद्र वारदी. जरूर तुम्ही कॅप्टनची भूमिका पार पाडता पण तो आय थिंक तुमची भूमिका काय आहे म्हणजे तुम्ही फिल्डर आहात बॅटर आहात की बॉलर आहात? बॉलर.
बॉलर, परंतु तुम्हाला गोलंदाजी मिळाली नाही स्वतः कर्णधार असून सुद्धा. याचं पाठीमागचं कारण काय? काही नाही सध्या परिस्थिती खराब आहे म्हणून. परिस्थिती गंभीर आहे. मग ती गंभीर नसताना मात्र या सामन्यामध्ये तुम्ही गोलंदाजी करताना तुम्हाला आम्ही पाहू शकतो. कदाचित पाहू शकता. क्या बात आहे. जरूर तुला सुद्धा विजयासाठी खूप सारा शुभेच्छा. आणि नाणेफेकी इथे जिंकलेली आहे वीरेन स्पोर्ट भावाले संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक अजय गरत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगी पाटील. बघा काही काही संघ असे असतात ना, म्हणजे त्या संघातील एकही खेळाडू टॉससाठी जाण्यासाठी तयार नसतो, कारण तिथे बोलावं लागतं. पण काही खेळाडू हिंमत करून येतात आणि मग हे असे थोडे फनी ओपिनियन देखील आपल्याला ऐकायला मिळतात. काही हरकत नाही. जाऊयात मॅचच्या दिशेनं, जिकडे 32 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघाकडून. फलंदाजांनी सुरुवातीलाच थोडी हाराकिरी केली असं म्हणायला हरकत नाही आहे. किरण पाटीलची विकेट फार महत्त्वाची होती आणि त्याच्यासाठी जो सापळा रचण्यात आला होता त्यात बरोबर तो अडकला होता. अनिकेतनं त्याची विकेट प्राप्त केली. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले. संदीप पाटीलनं देखील एक षटकार ठोकला आणि खूप चांगला फटका होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. त्यामुळे 31 धावांपर्यंत तर मजल मारण्यात आलेले आहे. जास्त मोठं टार्गेट नाही आहे, पण सावध संघाची गोलंदाजी धारदार आहे. विशेषतः किरण आणि निखिल हे पाटील बंधू या दोघांनी जर धारदार मारा केला तर जरूर हा सामना रंगतदार अवस्थेत जाताना पाहायला मिळेल. सलामीचे फलंदाज गुणेश पाटील आणि राजकुमार पाटील 2 अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. गुणेश स्ट्रायकिंग एंडला आणि या खेळपट्टीवर भरपूर सराव त्यांनी केलेला आहे. किरण पाटील सावध एक्सप्रेस पहिलं षटक घेऊन तयार. लांब लचक असं बॉलिंग रनअप. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुरेख बॉल इनसाइड एज. विकेट किपरला बॉलनं चकवा दिला होता, मात्र शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू अतिशय दक्ष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, त्यामुळे धाव मिळत नाहीये. हरीश होता तिकडे. डॉट बॉलनं सुरुवात. प्रतिषटक फक्त 8च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. बरेचदा आपण बघितलंय की लो स्कोरिंग सामने देखील अगदी चित्त थरारक अवस्थेत जात असतात. किरण वन्स अगेन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो, पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल. या वेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अचूक फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. जागेवरूनच बॅट फिरवली जाते गुणेश पाटील कडून. सलगचा दुसरा डॉट बॉल आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा आहे किरण पाटील कडून. किरण पाटील एक व्यावसायिक स्तरावर खेळणारा खेळाडू आहे. आपण स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील किरणला चांगली कामगिरी करताना पाहिलेलं आहे. अगदी भिवंडीच्या बाहेर जाऊन कित्येकदा चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. शेल्डन कॉट्रेल ऑफ भिवंडी म्हणून त्याचा उल्लेख सातत्याने केला जात असतो. इम्प्रोव्हायझेशन, परंतु त्यामध्ये देखील यश मिळत नाहीये आणि फलंदाज बाद. बिग विकेट. प्रेशर वाढत चाललं होतं गुणेश पाटीलवर. पहिले 2 चेंडू निर्धाव खेळला होता. यावेळेला एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॅडल स्कूप करायचा होता फाईन लेगच्या डोक्यावरून, परंतु बॅटची कड लागली आणि फलंदाज बाद. इम्प्रोवाइज फटका खेळण्याच्या नादात गुणेश पाटील बाद झालाय. 3 चेंडू फेस केले. खातं उघडता आलं नाही. न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघाला जशी सुरुवात पाहिजे होती तशीच सुरुवात केली आहे किरण पाटीलनं. उत्साह वाढतोय सावध संघाच्या खेळाडूंचा. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं गोलंदाजी अप्रतिम केली आहे. गोलंदाजांनी आपली कामगिरी चोखपणे बजावली आहे, मात्र फलंदाजांना देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे, तेव्हाच हा सामना त्यांना जिंकता येईल. नवीन बॅटर अनिकेत मैदानामध्ये. अनिकेतनं विकेट प्राप्त केली होती किरण पाटीलची. आता किरण पाटीलच्या समोर अनिकेत आलेला आहे. हे बॅटल देखील पाहण्यासारखं असेल. पाटील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अगदी एस्टनचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. टर्न केला ऑन साईडला डीप मिड विकेटला. फिल्डर वेगाने येतोय बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. अकाउंट ओपन होत आहे पहिल्या या धावेनं. चौथ्या बॉलवर अकाउंट ओपन झालंय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचं. 32 धावांचा पाठलाग सुरू आहे.
तिन्ही दिवसांचा विचार केला तर फार वेगवेगळ्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालंय. पहिल्या दिवशी फार हाय स्कोरिंग सामने, मोठमोठ्या धावसंख्या चेज होत होत्या. कालचा जर खेळ आपण बघितला तर त्या महिन्याने थोड्या कमी धावा झाल्या होत्या. पण कालचे सामने कुठेतरी एकतर्फी राहिले. पहिल्या दिवसाचे सामने अतिशय रंगतदार होते. आज देखील रंगतदार सामने पाहायला मिळत आहेत. आणि आजचा विचार आपण केला तर आज देखील फार मोठ्या धावसंख्या पाहायला मिळत नाहीत, पण दर्जेदार क्रिकेट आहे. पुढचा बॉल सामना करेल राजकुमार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवला गेलाय. धोकादायक होता हा फटका. बऱ्याचदा फलंदाज प्लेड ऑन होताना देखील दिसलेले आहेत. नशीबवान ठरलाय राजकुमार. एक धाव इथे मिळते. धावसंख्या 2. नेत्रदीपक गोलंदाजी, अतिशय भेदक मारा किरण पाटील कडून पाहायला मिळतो. ज्या गोलंदाजीसाठी, ज्या वेगासाठी तो प्रसिद्ध आहे, तोच वेग आणि तीच भेदकता किरण पाटील कडून आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. 5 बॉल्समध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. षटकातील शेवटचा बॉल. ओहो, नास्टी डिलिव्हरी. काही बॉल होता हा. गुड लेंथवर टप्पा पडला आणि अगदी बाउन्सर प्रमाणे उसळला होता. अप्रतिम बॉल. याचबरोबर षटकाची समाप्ती. फक्त 2 धावा फलकावर, एका गड्याच्या मोबदल्यात. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. आता समीकरण 18 चेंडू आणि 30 धावा. 8 धावांची सरासरी गाठायची होती डावाच्या सुरुवातीपासून, परंतु आता त्याच्यामध्ये वाढ झाली आहे. प्रतिषटक 10च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती. नैवर लेकर निखिल. जिस तरह से किरण ने शुरुआत की है उसी तरह की गेंदबाजी की अपेक्षा निखिल से भी की जा सकती है. कई बार हमने देखा है कि इन्होंने भी खुद के बलबूते पर मैचेस जिताए हैं सावध टीम को. 18 गेंदे 30 रन. समय का ख्याल रखें प्लीज सावध टीम. इसके बाद जो भी मैचेस होंगे वो 3-3 ओवर्स के रहेंगे. राजकुमार के कंधों पर बड़ी जिम्मेदारी. गुणेश पाटिल ने निराश किया, खाता नहीं खोल पाए. और ऐसे में राजकुमार पाटिल जो कि सीनियर खिलाड़ी है, यहां पर अच्छा खेलना होगा. पहली गेंद ज्यादा तेज थी लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर. दिशा इन गेंद से शुरुआत. इस तरह के फिजुल के रन्स खर्च नहीं किए जा सकते हैं क्योंकि रनों का जो बैलेंस है वो ज्यादा नहीं है. आपकी टीम ने बड़ा टोटल तो नहीं बनाया है लेकिन एक मौका जरूर दिया है किरण पाटिल ने न्यू आई एकवीरा स्पोर्ट्स सावध को. ऊपर लगी है बल्ले के गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और लपके गए हैं शॉर्ट फाइन लेग पर. राजकुमार पाटिल आउट. यहाँ पर राजकुमार पाटिल ऑफ स्टंप के बाहर की गेंद टप्पा पड़ने के बाद एंगल के तहत और थोड़ी बाहर निकल रही थी, उसको ऑफ साइड में खेल सकते थे लेकिन ऑन साइड में खेलने का प्रयास किया. उछाल था उस गेंद में, थोड़ा सा अतिरिक्त उछाल, इसीलिए ऊपरी किनारा लगा था और एक आसान सा कैच शॉट फाइन लेग पर. संदीप पाटिल थे गेंद के नीचे. कप्तान कोई गलती नहीं की. नए बैट्समैन मुनीश आए हैं धनंजय पाटिल की ओर से. लगातार 3 छक्कों के लिए 500 रुपयों का इनाम. 3 छक्कों के लिए, लगातार नहीं भी लगाए तो भी चलेगा लेकिन 3 छक्कों के लिए 500 रुपयों का इनाम है. बड़े शॉट्स की भी आवश्यकता तो है अब क्योंकि रिक्वायर रेट लगातार बढ़ता जा रहा है. स्कोर मात्र 3 रन, 2 खिलाड़ी आउट. इस बार खींच के मारा है, शानदार शॉट मोनिश के बल्ले से. मैक्सिमम 6 रन.
यहाँ से और 22 रनों की आवश्यकता है। जो दबाव कहीं ना कहीं बन रहा था उसको थोड़ा हटाने में कामयाब हुए हैं मोनिश। एक शानदार छक्का जड़ा है। ओहो, इस बार छोड़ दिया गेंद को। शायद उनको पता ही नहीं था कि स्टंप्स कहां पर है। किस्मत अच्छी है कि गेंद में उछाल था, नहीं तो फिर काम तमाम हो सकता था। रोमांचक स्थिति में ये मैच, आज मैचेस काफी रफ एंड टफ हो रहे हैं। 13 गेंदें शेष है, 22 रनों की जरूरत। लेग कटर बाहर की तरफ कट कराया गेंद को। चतुराई भरी गेंद थी है, जबरदस्त गेंदबाजी। एक गेंद शायद अभी भी बची हुई है इस ओवर में, थोड़ा सा करेक्शन। तो अब 13 गेंदों में 22 रन चाहिए। ओ, इस बार जबरदस्त बाउंस, फिर से बीट किया। छक्का जरूर जड़ा वहां पर मोनिश ने, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं थोड़ा सा जो अनुभव निखिल के पास ज्यादा है वो थोड़ा हावी होता हुआ उनके ऊपर। 3 लगातार डॉट गेंदे सिक्सर लगने के बाद अच्छी वापसी। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 10 रन। विकेट गिरे हैं 2। ग्रीष्मा 11 आमने पड़ा बनाम न्यू आई एक्विरा स्पोर्ट्स सावध। ये बड़ा मुकाबला है। इसके बाद सेकंड राउंड के मैचेस की शुरुआत होगी। बारह गेंदे और 22 रन, बराबरी का है यहां से ये संघर्ष। किरण पाटिल और निखिल पाटिल के ओवर समाप्त हो चुके हैं और अब गेंदबाजी में बदलाव। कुणाल म्हात्रे आक्रमण पर। कुणाल सर हमारे कमेंट्री बॉक्स में, ऑफिशियल स्कोरर। समय का ख्याल रखें प्लीज टीम सावध। देखिए इसके बाद भी 6 और मैचेस हमें कंप्लीट करने हैं। आज अंतिम दिन, सुपर संडे, ये सुपर मैच। बारह गेंदे 22 रन। कुणाल की पहली गेंद लॉफ्ट कर दिया है। 2 खिलाड़ियों के दरमियान से बेहतरीन प्लेसमेंट, 4 रन। स्ट्रोक अनिकेत के बल्ले से दबाव हटाने वाला स्ट्रोक था ये। लॉफ्टेड ऑन ड्राइव, लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से गैप ढूंढा। अब 11 गेंदों में चाहिए 18। कदमों का इस्तेमाल, लेकिन बहुत ही बेहतरीन गेंद थी है। अच्छी गेंद, देख लिया था बैट्समैन को कदमों का इस्तेमाल करते हुए। थोड़ा सा रूम भी बना रहे थे वहां पर अनिकेत। लेंथ में थोड़ी सी कटौती की और टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ मूवमेंट नजर आई। अच्छी वापसी, अच्छी नोकझोंक चल रही है गेंद और बल्ले के बीच की। यह जबरदस्त जद्दोजहद, जैसा हरिदेव चषक 2025 किरवली आमने पाड़ा बनाम सावध। 10 गेंदे 18 रन। ओ, अंधाधुंध तरीके से मानो बल्ला चलाया। यहां पर सही फुटवर्क देखने को नहीं मिला और कमाल की गेंदबाजी। इससे पहले अंदर की तरफ लेकर आए थे, ये गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी सीधी रही और अच्छा उछाल प्राप्त करते हुए थोड़ा दूर रख रहे बल्लेबाज से कुणाल म्हात्रे। कुणाल के सामने अनिकेत। अब 9 गेंदों में 18 रन चाहिए ग्रीष्मा 11 आमने पाड़ा को। नीचे रही गेंद, एक और बिंदी गेंद। यानी कि आपने चौका तो जड़ा, लेकिन वो चौके का जो मजा था वो पूरा किरकिरा कर दिया। लगातार 3 डॉट गेंदे, पिछले ओवर में भी ऐसा ही हुआ था। बड़ा हिट आया था छक्का, लेकिन उसके बाद लगातार 3 डॉट गेंदे खेली थी मोनिश ने। तो 6 डॉट गेंदे एक ओवर तो आपने ऐसे ही मेडन खेल दिया। लक्ष्य ज्यादा बड़ा नहीं है, लेकिन गेंदबाजों की तारीफ करनी होगी। अब 8 गेंदों में चाहिए 18। बेहतरीन गेंदबाजी,
वाइड यॉर्कर और बैट्समैन आउट होते हुए क्रीज के बाहर पाए गए हैं। विकेट कीपर ने कर दिया है काम तमाम। अनिकेत लौटते हुए पेविलियन की राह पर। आमनेपाड़ा टीम ने अपना तीसरा विकेट गंवा दिया है। पूर्ण थी और शुरुआत अच्छी दिलाई किरण पाटिल ने। नए बैट्समैन क्रीज पर जयेश। लो फुल टॉस ड्राइव कर दिया है, बिल्कुल घास से चिपकी हुई गेंद जा रही है डीप में। फील्डर मौजूद लॉन्ग ऑफ पर। एक ही रन मिलेगा जयेश को। जयेश का खाता खुलता हुआ और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ कुणाल म्हात्रे का। 3 ओवर की समाप्ति, स्कोर केवल 15 रन, 3 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर में 17 रनों की जरूरत। जरूर जयेश काकडे सध्या आपण पाहतो ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि जर जयेश काकडेने मात्र या ठिकाणी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर अकेश पारदे आणि निकेश ले यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक जयेशला दिलं जाऊ शकेल। जितने रन्स पहले 3 ओवर्स में बल्लेबाज नहीं बना पाए हैं उतने उनको बनाने आखिरी ओवर में 17 रन। चलिए किरण पाटिल वक्त ज्यादा बर्बाद ना करे। अभी तक इस टूर्नामेंट में ऐसा हुआ नहीं है योगी कि किसी टीम ने 35 के अंदर 4 ओवर में स्कोर बनाया हो और उसको डिफेंड किया हो, लेकिन ये मैच वैसा लग रहा है जहां पर यह कीर्तिमान हो सकता है। हालांकि बल्लेबाज अभी भी मादा रखते हैं बड़े शॉट्स खेलकर मैच जिताने का। 2 अच्छे बल्लेबाज है क्रीज पर, मोनिश और जयेश। जयेश के पास स्ट्राइक, पहली गेंद खींच के मारा, कमाल का शॉट, 6 रन मिलेंगे। आरेश की पहली गेंद और आरेश की पहली गेंद पर मानो आरी चलाई वो हरेश है। अच्छी गेंद, इस बार फुल लेंथ ड्राइव कर दिया हल्के हाथों से। डिप एक्स्ट्रा कवर पर फंबल, मिसफील्ड, वहां पर सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए बैट्समैन। जितनी स्ट्राइक जयेश के पास रहेगी उतना ये कहीं ना कहीं खतरनाक साबित हो सकता है सावत के लिए। पहली 2 गेंदों पर 8 रन आ चुके हैं, स्कोर 25 रन। 23 रन बने, 4 गेंदे 9 रन। कश्मकश भरा क्रिकेट। ओ लेग कटर थी, पड़ा था लेकिन सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए। शानदार फील्डिंग, झपटे है पूरी तरह से गेंद पर फील्डर। एक ही रन लेने का अवसर। अब स्ट्राइक मोनिश के पास। 3 गेंदों का खेल बाकी। ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा को यहां से चाहिए 8 रन। पहली 3 गेंदों में 9 रन आ चुके हैं। अब आखिरी 3 गेंदों पर 8 बनाने हैं। कम से कम एक बड़ा हिट चाहिए और उसके अलावा आप सिंगल डबल्स लेकर मैच फिनिश कर सकते हो यदि डॉट बॉल नहीं खेली जाती है तो। कहना मुश्किल है अभी भी कि कौन सी टीम जीतेगी, लेकिन बहुत ही रोमांचकारी मैच, रोंगटे खड़े कर देने वाला यह मैच। दोनों टीमों के समर्थक टकटकी लगाकर देखते हुए हर एक गेंद को। प्ले एंड मिस, लेकिन लाइन के बाहर, वाइड, अतिरिक्त रन। मैच कभी यहां तो कभी वहां। आशा और निराशा के समंदर में झूलता हुआ मैच। 3 गेंदें शेष है,
7 रनों की दरकार, कंपलसरी चेज। सावरीदेव ट्रॉफी 2025 किरवली। सोच अच्छी थी गेंदबाज की, कटर का इस्तेमाल किया था लेकिन लाइन पर कंट्रोल नहीं दिखा पाए। विविधता दिखाना बहुत जरूरी, दबाव की स्थिति में दोनों टीमों के खिलाड़ी दबाव में। बढ़िया गेंद, इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास। यहां पर कहीं ना कहीं अनुभव की थोड़ी सी कमी खलती हुई बल्लेबाजी में। जयेश ने शायद उनको कहा भी था कि आपको बल्ले पर गेंद को लेना है, लेकिन बल्ले पर ले नहीं पाए हैं मोनिश। अब 2 गेंदों में चाहिए 7 रन। व्हाट अ मैच। एक तरफ न्यू आई एकवीरा स्पोर्ट्स सावध और दूसरी तरफ ग्रीष्मा 11 आमने पड़ा। किसकी होगी हार और किसकी रहेगी जय जयकार, थोड़ा सा इंतजार करना पड़ेगा। सुपर संडे का वाकई में ये सुपर मैच। 2 गेंदे 7 रन। ओ गति में परिवर्तन था, समझ नहीं पाए, शरीर से टकराई, सिंगल। क्या कंप्लीट होगा? जी नहीं, गेंद स्टंप्स पर लगी है, बैट्समैन रन आउट। ये रन बहुत ही कीमती था क्योंकि कंपलसरी चेज है, 1 रन चाहिए ही था लेकिन वो सिंगल कंप्लीट नहीं कर पाए मोनिश। और देखिए कहीं ना कहीं बल्लेबाज पूरा एफर्ट लगाते हुए नजर आए नहीं वहां पर। उनको शायद इस बात का एहसास ही नहीं था कि थ्रो उनकी एंड पर आ सकता है। और थ्रो भी कैसा था देखिए, अंडरआर्म थ्रो था किरण पाटिल का। गेंद को हाथ से छोड़ा था केवल उन्होंने स्टंप्स की तरफ और सटीक निशाना। अब 1 गेंद और 7 रन। छक्का भी जड़ते हैं बैट्समैन यदि वाइड या नो बॉल नहीं होती है यहाँ पर, तो फिर जीत सुनिश्चित हो गई लगभग न्यू आई एकवीरा स्पोर्ट्स सावध की। स्ट्राइक जयेश के पास है लेकिन थोड़े निराश जरूर रहेंगे। इससे पहले हमने देखा था जब 2 गेंदों में 16 चाहिए थे, बीमर गेंद की थी गेंदबाज ने और विजय केने ने उस पर छक्का जड़ा था। वीरेन स्पोर्ट्स भावाले के विरुद्ध मैच काफी रोचक स्थिति में पहुंच गया था आखिरकार, हालांकि वो मैच भावाले टीम ने जीता। यहां पर क्या वो वैसा कुछ हो सकता है? अतिरिक्त गेंद, अच्छी गेंद और इसके साथ ही न्यू आई एकवीरा स्पोर्ट्स सावध टीम ने यह मैच जीत लिया है। इतिहास रचा है इस टूर्नामेंट में। मात्र 31 रन 4 ओवर्स में बनाने के बावजूद भी उन रनों को डिफेंड करके दिखाया है। कमाल की गेंदबाजी न्यू आई एकवीरा स्पोर्ट्स सावध के सभी गेंदबाजों द्वारा। किरण पाटिल, निखिल पाटिल, कुणाल म्हात्रे और आखिरी ओवर में हरेश, जिन्होंने वापसी करके दिखाई पहली गेंद पर छक्का लगने के बाद। कांग्रेचुलेशंस टीम न्यू आई एकवीरा स्पोर्ट्स सावध एंड हार्ड लक ग्रीष्मा 11 आमने पड़ा। आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय र, सपनानं आईलाय आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय र, सावरी देव माझा नवसाला पावलाय र, सावरी देव। थैंक यू डीजे। इतिहास रचा है यहाँ पर न्यू आई एकवीरा स्पोर्ट्स सावध टीम ने। एक हाई स्कोरिंग मैदान पर उन्होंने 31 रन डिफेंड किए हैं और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है सावध एक्सप्रेस किरण पाटिल। पावर प्ले में जो गेंदबाजी की उन्होंने, काबिले तारीफ, धारदार गेंदबाजी, 2 रन देकर 1 विकेट और वहीं से कहीं ना कहीं आशाएं जीवित हो गई थी। नहीं तो 4 ओवर में 31 रन बनाने के बाद लग नहीं रहा था कि सावध टीम ये मैच जीत सकती है। मुश्किल था, बहुत मुश्किल था, लेकिन किरण पाटिल ने राह दिखाई। शायद किरण चाहते हैं कि हरीश को मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाए। चलिए हरीश, आपको आना है। रामकृष्णजी काकडे, आपण व्यासपीठाकडे यायचंय। दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल वीरेन स्पोर्ट भावाले संघाचे पुरस्कर्ते आणि यवई गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय हनुमानजी तरे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सुद्धा आता मात्र व्यासपीठाकडे येत आहेत। कुमार वीरेन
हनुमान तरे जरूर बेटा तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुला उदंड आयुष्य लाभो याच साईबाबा चरणी प्रार्थना करतोय. आणि तुम्हाला सर्व ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे सर्व खेळाडू आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे, लक्ष असू द्या. यानंतर जे सामने होणार आहेत ते सर्व 3-3 षटकांचेच असतील. आणि सामनावर पुरस्कार आपण देऊया. हरीश आलेला आहेत. मी हनुमानजी तरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करा, जे मला MD साहेबांच्या वतीने लाभलेले आहे. त्यानंतर सन्माननीय बड्डे बॉईज, चला वीरेन तरी या आपण पुढे. बेटा आपल्या शुभ हस्ते एनर्जी ड्रिंक द्या आपण अंकलला. हेल्थ द्यायची आपण. यास आज कट पलित्र पहा किती सुंदर आणि हेअरस्टाईल आज आपण पाहतोय. त्यानंतर सन्माननीय काशनाजी घरात आपल्यामध्ये आहेत. ॲपी फीज आपल्या शुभ हस्ते वितरित करा. आणि ॲडव्होकेट गणेश पाटील आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हेड कॅप इथे मात्र वितरित करायची आहे. एकूण 4 पारितोषिक आपण देत आहोत. सो वेल प्लेड हरेश, तुला सुद्धा पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.